वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी. आपण आज घेणार आहोत जो आपला ग्रुप 16, 17, 18 म्हणजे एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18 हा जो चॅप्टर आहे आपण हा एका व्हिडिओमध्ये पूर्ण कंप्लीट करायचा प्रयत्न करतो, म्हणजे वन शॉट द्यायचा प्रयत्न करतो. बघा, आता काही जणांचं होऊ शकते कोणी आता अभ्यास करायला चालू केला असेल आणि त्यांच्याकडे काहीच नोट्स नसतील, तर तुम्ही बघा माझ्याकडे काय केलं आहे, मी हे नोट्स आहे, तुम्ही इथूनच डायरेक्ट याचे हे नोट्स आहे तुम्ही लिहू शकता, किंवा जर तुम्हाला पाहिजेच असतील हे नोट्स तर मला कमेंटमध्ये सांगा, मी PDF पाठवून देईल लिंक फॉर्मॅटमध्ये डिस्क्रिप्शन खाली. पण तुम्ही तसं सांगा तर मी तुम्हाला ते अवेलेबल करून देईल. बघा, तर हा आपला ग्रुप 16, 17 आणि 18 आहे. म्हणजे इन जनरल आपल्याला तीन ग्रुपचे बस करायचे आहे. एक आहे ग्रुप 16, 17 आणि 18. हे एवढं आहे. तर आपण जेव्हा आपण पिरियडिक टेबल बघतो, आपलं पिरियडिक टेबल असं असतं, बरोबर आहे. बघा, इन जनरल आपला पिरियडिक टेबल हा पिरियडिक टेबल असा असतो. तर बघा, इथं काय असतो, आपला 18 ग्रुप असतो, इथं किती असतो 16, आणि इथं 16, इथं 16, इथं 17 आणि इथं काय असतात 18 ग्रुप एलिमेंट असतात. काय असतात 18 ग्रुप एलिमेंट. आणि हे 18 ग्रुप जे एलिमेंट्स आहे, बघा हा 18 ग्रुप एलिमेंट जो असतो त्याचा ऑक्टेट काय असतो, कम्प्लीट असतो. ऑक्टेट काय असतो, कम्प्लीट असतो. तर बघा, पहिले काय बघू, आपला एलिमेंट्स ऑफ ग्रुप. आणि हा किती मार्क्सचा चॅप्टर आहे आपला, 8 मार्क्सचा चॅप्टर आहे. किती मार्क्सचा चॅप्टर आहे, 8 मार्क्सचा चॅप्टर आहे. बघा, तो जो 16 ग्रुप आहे त्याला दुसरं नाव आहे ऑक्सिजन फॅमिली ग्रुप. दुसरं नाव काय आहे, ऑक्सिजन फॅमिली ग्रुप. कोणाला म्हणतात, 16 ग्रुपला. आणि त्यालाच दुसरं नाव आहे चालोजेन. काय आहे, चालोजेन. लक्षात ठेवा, चालोजेन. नंतर बघा, याच्यामध्ये एलिमेंट्स कोणते कोणते येतात, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेरोलियम अँड पोलोनियम. म्हणजे हे असं एकाखाली एक 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 कुठे आहे, एकाखाली एक एक. कोणतं आहे पहिले, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेरुलियम, नंतर पोलोनियम. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नंतर याच्यामध्ये बघा, जो ऑकरन्स ऑफ सल्फर असतो, सल्फाईड असतो, त्याला जिप्सम म्हणतात. जिप्सम म्हणतात. आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे, CaSO4 2 times H2O. हा लक्षात ठेवायचा आहे. नंतर इप्सनवाला जो आहे, इप्सम सॉल्ट, त्याचा फॉर्म्युला काय आहे, MgSO4.7H2O. नंतर बॅराईट फॉर्म आहे, त्याला आहे BaSO4. नंतर हा जो आहे बघा, सेलेनियम अँड टेरुलियम आर फॉर्म ॲज अ मेटल सेलेनाइड अँड टेलोराइड आर फॉर्म सल्फर ओर. हा जो आहे सेलेनियम आणि टेरुलियम काय फॉर्म करतो, मेटल सेलेनाइड. काय फॉर्म करतो, मेटल सेलेनाइड. लक्षात ठेवा. आणि हा पोलोनियम जो आहे हा काय आहे, डिके आहे. कोणाचा, रेडिओ ॲक्टिव्ह डिके आहे. कोणाचा, थॅलियम आणि युरॅनियमचा. थॅलियम आणि कोणाचा, युरॅनियमचा काय आहे, रेडिओ ॲक्टिव्ह डिके आहे. कोण, पोलोनियम. नंतर बघा, आपला ग्रुप काय आहे, 17. ग्रुप काय आहे, 17. ग्रुप 17 मध्ये त्याला दुसरं नाव आहे हॅलोजन फॅमिली. त्याला दुसरं नाव काय दिसत आहे, त्याला दुसरं नाव काय आहे, हॅलोजन फॅमिली. नंतर त्याच्यामध्ये किती एलिमेंट्स येतात बघा, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि ॲस्टाटाईट. म्हणजे जे आपले हॅलोजन आहेत, हॅलोजन माहिती आहे ना, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि एक आहे ॲस्टाटाईट. हे नाव कोणाचे आहे, 17 ग्रुप एलिमेंटचे. आणि त्यालाच हॅलोजन ग्रुप एलिमेंट म्हणतात. काय म्हणतात, हॅलोजन ग्रुप एलिमेंट. नंतर बघा, याच्यामध्ये हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, डिपॉझिट. हा जो कर्नलाइट आहे याचा फॉर्म्युला आहे KCl MgCl2 आणि 6 times H2. हा 3 ग्रुप एलिमेंट. नंतरचं काय, 18 ग्रुप एलिमेंट. आणि 18 ग्रुप एलिमेंटलाच नोबल गॅस एलिमेंट म्हणतात. काय म्हणतात, नोबल गॅस एलिमेंट ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये कोणते कोणते एलिमेंट्स येतात, हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन. हे एवढे एलिमेंट कोणाचे आहे, ग्रुप 18चे. हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन. नंतर त्याच्यामध्ये बघा, ऑल एलिमेंट्स हा काय असतात, ऑल एलिमेंट्स जे नोबल गॅस आहेत, नोबल गॅस आहेत, ऑल एलिमेंट्स काय आहेत, नोबल गॅस. फक्त जो रेडॉन आहे हा ऑकर होतो ॲटमॉस्फिअरमध्ये. कोण, रेडॉन हा कुठं प्रेझेंट असतो, ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट असतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नंतर बघा, आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घ्यायचे आहे ग्रुप 16, 17 आणि 18चे. तर बघा, आपले ग्रुप 16चे एलिमेंट काय आहे, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टोरोलियम आणि पोलोनियम. आपले ग्रुप काय आहे, 16 आहे. नंतर 17 ग्रुप बघा, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि ॲस्टाटाईट. आणि नंतर ग्रुप 18 हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि
रेडॉन यांचे काय घ्यायचे आपले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता ऍक्च्युअली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं असतं आणि हे कंडेन्स फॉर्ममध्ये असं लिहिलेलं आहे. म्हणजे हे ओपन फॉर्ममध्ये आहे आणि हे काय आहे कंडेन्स फॉर्ममध्ये आहे. तर बघा ऑक्सिजनचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहीत असतो काय आहे 1s2 2s2 2p4. तर त्यालाच याच्या पहिले काय येतो हेलियम, कारण की हेलियमचा 1s2 असतो. 1s2 काय असतो कोणाचा असतो हेलियमचा. हेलियममध्ये 1s2 गेले तर मग कोण राहिले 2s2 2p4 करायला 2s2 2p4. नंतर बघा कोण आहे सल्फर. सल्फरचा ॲटॉमिक नंबर किती आहे 16. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p4. लक्षात ठेवायला हा ऑक्सिजन फॅमिली आहे यांच्या लास्टमध्ये 4च राहील. लास्ट ऑर्बिटमध्ये काय राहील 4च राहील. बघा झालं. आता ह्या जो असतो निऑनमध्ये माझे 10 इलेक्ट्रॉन गेले म्हणजे एवढे इलेक्ट्रॉन माझे कुठे गेले निऑनमध्ये गेले. तर कोण राहिला 3s2 3p4 करायला 3s2 3p4 राहिला. त्याला निऑन 3s2 3p4 लिहिलं. नंतर कोण आहे सेलेनियम. त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 34. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा 1s2 2s2 2p6 3s2 3p6 3d10 4s2. त्याच्यापेक्षा सर्वात सोपी आहे हे वालं. हेलियम लिहा 1s2 2p4 लिहा. नंतर निऑन लिहा एक ऑर्बिट वाढवा. किती होती 3s2 होती 2s2 होती तर किती झाली 3s2. 2s2 होती तर किती झाली 3s2. नंतर बघा एक अजून वाढवा. इथं किती होती 2p. इथं किती होती 2p4 इथं किती झाली 3p4. नंतर हेलियम झाला. नंतर निऑन. नंतर नोबल गॅस काय असतो ऑर्गॉन. ऑर्गॉन लिहिले मग इथे काय लाल 3d10 एक ऑर्बिट वाढवा 4s2 नंतर 4p4 एक ऑर्बिट वाढवतो पण इथं डी आली आहे. नंतर ऑर्गॉन नंतर नोबल गॅस काय आहे क्रिप्टॉन तर काय लिहिला क्रिप्टॉन. नंतर 4d10 झाला तर आता 3d10 झालं. आता कोण राहिला 4d10 तर 4d10 एक वाढवा 5s2 आणि इथं काय येईल 5p4. नंतर लास्ट आहे पोलोनियम. याच्यानंतर कोण येईल झेनॉन. तर झेनॉन नंतर झेनॉनमध्ये f ऑर्बिटल येतो. तिथं बघा 4f14 झालं 4f14. आता एक वाढवा 5d10 नंतर इथं 5s2 आहे तिथे किती येईल 6s2 आणि इथे किती आहे 5p4 तर इथे किती येईल 6p4. हे कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 16 ग्रुप एलिमेंट्स. कोणाचं आहे 16 ग्रुप एलिमेंटचं. तुम्ही एक जरी लक्षात ठेवले ना तर बाकीचे तुम्हाला ॲज इट इज येऊन जातात. बघा आता ग्रुप 16 झाला तर 17 बघा फक्त फरक एकच आहे. इथं 4 होते तिथं 5 आहे. फक्त एक इलेक्ट्रॉन काय झालेला आहे वाढलेला आहे. तर बघा हेलियम ॲज इट इज आहे. नंतर 2s2 नंतर 2p5 नंतर निऑन. इथे पण निऑन आहे बघा निऑन 3s2 3p5 म्हणजे एक इलेक्ट्रॉन काय झालेला आहे वाढलेला आहे. तिथंच ब्रोमिनमध्ये पण तसंच बघा ऑर्गॉन 3d10 4s2 4p5. नंतरच्या ह्याच्यात ते बघा म्हणजे काय झालंय इथं लास्टमध्ये काय काय होते 4 इलेक्ट्रॉन्स होते. तिथं किती आले 5 इलेक्ट्रॉन्स आले. किती आले 5 इलेक्ट्रॉन्स. मग जे नोबल गॅसमध्ये काय येतील अजून एक इलेक्ट्रॉन वाढेल. तर बघा हेलियम आहे. हेलियमचा काय असतो 1s2 असतो. नंतर बघा निऑन. नंतर निऑनचा हेलियम पहिले नोबेल गॅस आहे तर हेलियम 2s2 2p6 तर बघा तिथं किती होता 2p5 होता. इथं बघा 2p4 तिथं 2p5 आणि इथं 2p6 म्हणजे फक्त एक इलेक्ट्रॉन वाढवायचं आहे. नंतर ऑर्गॉन बघा निऑन नंतर 3s2 3p5 म्हणजे दिसतंय तिथं तिथं 3p5 होता इथं किती आला 3p6 आला कारण की यांचे ऑक्टेट काय असतात कंप्लीट असतात. नंतर ऑर्गॉन 3d10 4s2 4p6 म्हणजे जर तुम्ही हा एक लक्षात ठेवले आणि हे सिरियल वाईज जर यांचे नाव लक्षात ठेवले तर फक्त तिथे एक इलेक्ट्रॉन वाढवायचं आहे आणि 18 मध्ये अजून एक इलेक्ट्रॉन वाढवायचं आहे. नंतर क्रिप्टॉनचं पण तसंच झेनॉनचं रेडॉनचं पण हे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं लक्षात ठेवायचं आहे. नंतर बघा ॲटॉमिक प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 16 17 आणि 18. तर ॲटॉमिक प्रॉपर्टीज ऑफ रेडाय इन्क्रीज होत आहे बघा. ॲटॉमिक अँड आयोनिक रेडाय इन्क्रीजेस इज ग्रुप ॲडिशन ऑफ नंबर ऑफ शेल इन्क्रीज. जसं जसं आपण ॲटॉमिक नंबर काय केला इन्क्रीज केला तर तसं शेल पण काय होतील तुमच्या इन्क्रीज होतील. नंतर आयोनायझेशन एन्थॅल्पी. तर आयोनायझेशन एन्थॅल्पी जी असते डिक्रीज होते. बघा आयोनायझेशन एन्थॅल्पी काय होते डिक्रीज कुठं डाऊन द ग्रुप ड्यू टू इन्क्रीज इन ॲटॉमिक साईज. काय होत आहे डिक्रीज होत आहे कुठं डाऊन द ग्रुप खाली येतो आपण डाऊन द ग्रुप कारण की त्याचा साईज काय होत आहे इन्क्रीज होत आहे. कोणाचा ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत आहे म्हणून ते वाढत आहे. नंतर आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण काय होऊन राहिली डिक्रीज होऊन राहिली दिसतंय. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस इज ग्रुप 16 आणि 17चं. आणि लास्ट बघा ऑक्सिजन हॅज हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह
कोण? ऑक्सिजन. हा काय आहे? सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. कोणापेक्षा? फ्लोरीनपेक्षा पण आहे. फ्लोरीनच्या जवळ आहे तो. कोणाच्या जवळ आहे? फ्लोरीनच्या. तर ऑक्सिजन काय आहे? सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. नंतर बघा, नंतर बघा कुठे आहे? हे वाला बघा. नंतर काय? इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. हे तुम्हाला पेपरला विचारलेला आहे प्रश्न. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी बिकम लेस निगेटिव्ह डाऊन द ग्रुप. म्हणजे लेस निगेटिव्ह आहे, कमी आहे. कुठून? 16 आणि 17 ग्रुपच्या. ठीक आहे. नंतर बघा, ऑक्सिजन हॅज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह गेन एन्थॅल्पी दॅन सल्फर ड्यू टू इट्स स्मॉल ॲटॉमिक साईज. तर ऑक्सिजनचा काय आहे? स्मॉल ॲटॉमिक साईज असल्यामुळे त्याचं काय आहे? लेस निगेटिव्ह गेन एन्थॅल्पी आहे. नंतर बघा, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 16. काय आहे? फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 16. दिसतात फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 16. ठीक आहे. तर ऑक्सिजन इज गॅस. ऑक्सिजन काय आहे? गॅस आहे. आणि अदर एलिमेंट्स आर काय आहे? सॉलिड आहेत ॲट रूम टेम्परेचर. म्हणजे ऑक्सिजन काय आहे? गॅस. बाकीचे काय आहे? सॉलिड ॲट रूम टेम्परेचर. नंतर ऑक्सिजन सल्फर हे काय आहेत? तुमचे नॉन मेटल. ऑक्सिजन आणि एस म्हणजे सल्फर हे काय आहेत? तुमचे नॉन मेटल. सेलेनियम आणि टेल्युरियम हे काय आहे? तुमचे मेटॅलॉइड. आणि नंतर पोलोनियम काय आहे? मेटल. आणि तो काय आहे? रेडिओ ॲक्टिव्ह आहे. तो काय आहे? रेडिओ ॲक्टिव्ह आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नंतर बघा, ग्रुप काय आहे? 17. तर ग्रुप 17चे एलिमेंट माहिती आहे आपल्याला? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि ॲस्टेटेट. तर हे तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. तर लक्षात ठेवाल, बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी असते हे सर्वात जास्त कोणाची असते? क्लोरीनची, नंतर ब्रोमीनची, नंतर फ्लोरीनची आणि नंतर ग्रुप एलिमेंट बघा 18चे ते काय असतात? मोनो ॲटॉमिक असतात. कोण? ग्रुप एलिमेंट काय असतात? मोनो ॲटॉमिक. ते स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट असतात. नंतर त्याचा लो मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट असतो. काय असतो? लो मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट असतो. नंतर बघा, त्याच्यानंतर बघा ॲनालॉगस बिहेवियर. काय आहे? ॲनालॉगस बिहेवियर. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारलेला होता. हे IMP आहे. ॲनालॉगस बिहेवियर. तर बघा, ॲनालॉगस बिहेवियरमध्ये बघा काय आहे? ॲनालॉगस बिहेवियर ऑफ कोणाचं? ऑक्सिजनचं. ॲनालॉगस बिहेवियर कोणाचं आहे? ऑक्सिजनचं. तर ऑक्सिजन बघा, सर्वात पहिले त्याचं काय? स्मॉल ॲटॉमिक साईज आहे, नंतर हाय इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि ॲब्सेन्स ऑफ डी ऑर्बिट आहे. कारण की त्याचा जो आपण ॲटॉमिक नंबर घेतला त्याच्या ॲटॉमिक नंबरमध्ये डी ऑर्बिट आहे का? नाही आहे. डी ऑर्बिट आहे का? नाही आहे. असं होतं ना. बघा, हेलियम 2s2 2p4 असं होतं. याच्यामध्ये डी ऑर्बिट दिसत आहे का? तर म्हणजे याच्यामध्ये पण डी ऑर्बिट काय आहे? अब्सेंट आहे. नंतर ॲटॉमिसिटी बघा, तर ऑक्सिजन इज डायॲटॉमिक. ऑक्सिजन काय आहे? डायॲटॉमिक आहे. म्हणजे तो O2 फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो. आणि बाकीचे काय आहेत? पॉलीॲटॉमिक. जसं फॉस्फरस P4 आहे, B8 आहे, ते काय आहेत? पॉलीॲटॉमिक. नंतर मॅग्नेटिक बिहेवियर बघा, तर ऑक्सिजन इज पॅरामॅग्नेटिक. जो एकटा ऑक्सिजन आहे तो काय आहे? पॅरामॅग्नेटिक इन नेचरमध्ये आहे. बघ, ऑक्सिजन काय आहे? पॅरामॅग्नेटिक. आणि अदर एलिमेंट काय आहे? डायमॅग्नेटिक. अदर एलिमेंट काय तुमचे? डायमॅग्नेटिक आहे. नंतर ऑक्सिडेशन स्टेट बघा, ऑक्सिजन शो करतो +2 -1 +2. काय? -1 -2 +2 याचं ऑक्सिडेशन स्टेट शो करतात. आणि जे बाकीचे एलिमेंट्स आहे ते काय करतात? -2 +2 +4 आणि +6 ऑक्सिडेशन स्टेट काय करतात? शो करतात. नंतर नेचर ऑफ हायड्रेट. तर नेचर ऑफ हायड्रेट म्हणजे ऑक्सिजनसोबत बघा, नेचर ऑफ ऑक्सिजन. तर H2O इज अ लिक्विड ॲट रूम टेम्परेचर. H2O काय? वॉटर आहे, तिथे हायड्रेट आहे. काय आहे? रूम टेम्परेचरवर काय होतो? तो लिक्विड होतो. नंतर कॉमन व्हॅलेन्सी, ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती आहे आपली? 2 आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नंतर बघा, ग्रुप 16चं ॲनालॉगस बिहेवियर कोणाचं? क्लोरीनचं. कोणाचं? क्लोरीनचं. त्याचं पण काय आहे? स्मॉल ॲटॉमिक साईज आहे, नंतर हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे. याच्यामध्ये पण अब्सेन्स ऑफ डी ऑर्बिट नाही आहे. आणि जे FF बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी आहे ते काय आहे? लो आहे. ते काय आहे? लो. कारण FF बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी आपण याच्या पहिले घेतलो तर सर्वात काय आहे? लो आहे. आणि याच्यामध्ये पण तेच पॉईंट लिहिले आहे जिथं आपण असे दिसल्या. याचे पण आयोनायझेशन एन्थॅल्पी, आयोनिक रेडाय काय होत आहे? डिक्रीज होत आहे, इन्क्रीज आहे, ते आपण इथं लिहिलं. आणि हे पण तुम्हाला पेपरमध्ये विचारलेलं आहे. नंतर बघा, नंतर मध्ये बघा काय घेतो आपण? नंतरचे आहे केमिकल प्रॉपर्टीज कोणाच्या? ग्रुप 16 एलिमेंटच्या. तर ग्रुप 16 व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण घेतला होता. व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? बघा, NS2 NS2 आणि
P4. आपण बघितलं त्याच्या ऑर्बिटमध्ये, पीच्या ऑर्बिटमध्ये 4च इलेक्ट्रॉन होतात. तर मग ग्रुप 17 जेव्हा येईल तर काय येईल, NS2 NP, इथं काय येईल 5 एक वाढेल ना. आणि जर 18 येईल तर NS2 NP6, म्हणजे इलेक्ट्रॉन काय होऊन राहिले तुमचे, वाढून राहिले. बघा इथं NS2 NP5 आणि तिथं पण असेल NS2 NP6 असेल. तर हे बघा याच्यामध्ये काय आहे, ऑक्सिजन जो आहे, जो ऑक्सिजन आहे तो काय आहे, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. म्हणजे आपण आताच घेतले ऑक्सिजन +2 आणि -2 ऑक्सिडेशन स्टेट काय करू शकतो, शो करू शकतो. तेच आपण इथं लिहिलेलं आहे. नंतर बघा ग्रुप 17 मध्ये, ग्रुप 7 मध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, त्याचे ऑक्सिडेशन स्टेट काय असतात बघा, +1, पहिलं -1 ऑक्सिडेशन स्टेट, म्हणजे हे जे आहेत फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, तर +1 +3 +5 आणि +7 याचं ऑक्सिडेशन स्टेट काय करतात, हे शो करतात. कोण, 17 ग्रुप एलिमेंट. त्याच्यानंतर बघा 18 ग्रुप एलिमेंट. 18 ग्रुप एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण आताच लिहिलं, NS2 NP6, NS2 NP6. आणि हे जे आहेत हे काय असतात, याचं ऑक्सिडेशन स्टेट किती असतो, 0. काऊन 0 असतो, कारण की याचं ऑक्टेट कंप्लीट आहे. पी मध्ये 6च इलेक्ट्रॉन जाऊ शकतात, त्याची कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉन घ्यायची आहे. तर त्याच्यामध्ये जास्त इलेक्ट्रॉन जाऊ शकणार आहेत का, नाही. तर एका बेंचवर 3 जण बसू शकत आहेत, ठीक आहे, 4था पण बसेल, पण 5वा बसू शकणार नाही. त्याची कॅपॅसिटी जर तेवढी आहे तर जास्त घेऊ शकणार नाही. तर तेच आपण इथं लिहिलेलं आहे. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट काय आहे त्याचं, 0 आहे. नंतर बघा रिॲक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन. तो ग्रुप एलिमेंट जे असतात, 16 ग्रुप एलिमेंटची रिॲक्टिव्हिटी, याचे एक्झाम्पल बघा. दे फॉर्म, H2O सोबत फॉर्म करतात, हायड्रोजन सोबत फॉर्म करून कंपाऊंड बनवतात, जसं H2O, H2S, H2SC, H2 फेरियम म्हणजे वॉटर, सल्फर डायऑक्साईड. 16 झालं. 17 बघा, हे काय करतात, कोणासोबत रिॲक्ट करत आहे, हायड्रोजन सोबत, आणि काय बनवत आहे, हायड्रोजन हलाइड. काय बनवत आहेत, हायड्रोजन हलाइड. याच्यामध्ये लक्षात ठेवाल, बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी ऑफ एन्थॅल्पी हा असतो. बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी ऑफ एन्थॅल्पी काय असतो, हायड्रोजन फ्लोराईड ग्रेटर असते, हायड्रोजन क्लोराईड, नंतर हायड्रोजन ब्रोमाइड आणि नंतर हायड्रोजन आयोडाईड. ही सिरीज तुम्हाला विचारलेली आहे. आणि ॲसिडिक स्ट्रेंथ जे असते, ॲसिडिक स्ट्रेंथ हे कोणाची जास्त असते, आयोडीनची, हायड्रोजन आयोडाईड, हायड्रोजन ब्रोमाइड, हायड्रोजन क्लोराईड आणि हायड्रोजन फ्लोराईड. हे तुम्ही बरोबर लिहून ठेवा, लक्षात ठेवायचं आहे. नंतर बघा थर्मल स्टॅबिलिटी डिक्रीज. आणि हे जे आहे थर्मल स्टॅबिलिटी, याच्यामध्ये कोणाची असते, हायड्रोजन फ्लोरीनची जास्त असते. म्हणजेच जे बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी आणि ही आहे, ही काय आहे तुमची सेम आहे. तुम्ही लक्षात ठेवाल, ही काय आहे तुमची सेम. आणि फक्त ॲसिडिक स्ट्रेंथ ते थोडी उलटी आहे. इथं आयोडीन काय आहे सर्वात जास्त आहे. नंतर बघा रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिजन. तर ऑक्सिजनमध्ये हा तुम्हाला विचारलेलं होतं प्रश्न, की जेव्हा तुम्ही ऑक्सिजन सोबत रिॲक्शन करता सेलेनियमचं, तर काय फॉर्म करतो म्हणून. हे तुम्हाला कंपाऊंड बघा, सल्फर डायऑक्साईड वॉटर सोबत रिॲक्शन केले तुम्ही, काय बनला, H3SO4, फॉस्फरस ॲसिड. काय बनला, फॉस्फरस ॲसिड बनला. ते रिॲक्शन काही आहे, जेव्हा तुम्ही सेलेनियम ऑक्साईड रिॲक्ट करता वॉटर सोबत, तर काय बनत आहे, H2SeO3. हे ग्रुप 16 झालं. ग्रुप 16 एलिमेंट्स बघा, तर ग्रुप 16 एलिमेंट्समध्ये फ्लोरीन आहे, OF2 ते काय असतात, थर्मली स्टेबल असतात. कधी, ॲट 298 केल्विन टेम्परेचरवर थर्मली काय असतात, स्टेबल. पण कधी, जेव्हा टेम्परेचर काय असतो, 298 केल्विन. काय असतो, 298 केल्विन. नंतर क्लोरीन आहे, हा 4-5 भागामध्ये बघा. क्लोरीन तर Cl2O, ClO2, Cl2O6 आणि Cl2O7 हे हायली काय असतात, रिॲक्टिव्ह असतात. हे काय असतात, हायली रिॲक्टिव्ह. तशासारखेच हे ब्रोमिनचे जे कंपाऊंड आहेत, Br2O, BrO2 आणि BrO3, हे रिस्टेबल असतात आणि पॉवरफुल ऑक्सिडंट असतात. रिस्टेबल असतात पण काय असतात, पॉवरफुल ऑक्सिडंट असतात. काय असतात, पॉवरफुल ऑक्सिडंट. नंतर आयोडीन, कारण की हे काऊन आहे, 17 ग्रुप एलिमेंट आहे, तर फ्लोरीन, क्लोरीन, आयोडीन आपण घेतो. त्याच्यानंतर आयोडीन पण ह्या फॉर्ममध्ये काय असतो, प्रेझेंट असतो, पण तो इनसोल्युबल असतो. काय असतो, इनसोल्युबल. आणि जो ग्रुप 18 आहे त्यांच्यासोबत कोणतेच रिॲक्शन होत नाही, कोणत्याच रिॲक्शन होत नाही. नंतर बघा रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हॅलोजन. रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हॅलोजन, तर जेव्हा तुम्ही रिॲक्शन कराल हॅलोजन सोबत, ते किती फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे बघा. एक आहे हेक्झाहलाइड, नंतर आहे टेट्राहलाइड, डायहलाइड, मोनोहलाइड. 4 भागामध्ये आहे. हेक्झाहलाइड म्हणजे ज्याच्यामध्ये फ्लोरीन किती असतील, 6. हेक्झा म्हणजे किती होते, 6, आणि फ्लोरीन किती असतील, 6. म्हणजेच हॅलोजन जेव्हा 6 असतील त्याला म्हणतो आपण हेक्झाहलाइड. हॅलोजन जेव्हा 4 असतील, हॅलोजन किती असतील, 4, त्याला म्हणू आपण टेट्राहलाइड. डायहलाइडमध्ये हॅलोजन किती असतील, 2, आणि मोनोहलाइडमध्ये हॅलोजन किती असतील, 1 असतील. तर बघा हेक्झाहलाइडमध्ये हॅलोजन किती आहे, 6.
दिसतंय. नंतर ट्रायहॅलाइडमध्ये हॅलोजन किती आहे? 4 4 4 आहे. नंतर डायहॅलाइडमध्ये हॅलोजन किती आहे? 2 आहे. प्रत्येकाच्यात दिसतंय 2 2 2 Cl2 आणि याच्यामध्ये काय असतात 1. हे तुम्हाला नंतर बघा ग्रुप 16 ग्रुप एलिमेंट ते याच्यामध्ये जे आपण विचारलेलं आहे हे मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट आपण जे घेतलो ना ह्या टेबलवरूनच लिहिलेलं आहे. कोणाचं जास्त आहे काय आहे ते आपण जे ऑर्डर लिहितो ते इथूनच लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा हे जे आहेत 16 ग्रुप एलिमेंट हे या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात. XX म्हणजे फ्लोरीनच आहे. XX3 XX5 XX7 ते असतात. जो तुमचा पहिलाच X आहे तो काय आहे? हॅलोजन ॲटम विथ लार्ज साईज. म्हणजे जो पहिला हॅलोजन राहील तो XX आहे समोरचा त्याचा काय राहील? लार्ज साईजला आहे. जसं मी एक एक्झाम्पल घेत आहे ClF3 समजा तर Clचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे कोणापेक्षा? फ्लोरीनपेक्षा. तर म्हणून ClF3 म्हणजे पहिल्याचा लार्ज पाहिजे आणि दुसऱ्याचा जो X डॅश आहे त्याचा साईज काय पाहिजे? स्मॉल पाहिजे. त्याचा साईज काय पाहिजे? स्मॉल पाहिजे. नंतर ह्या काही रिॲक्शन तुम्हाला दिलेले आहेत ते बघाल आणि इथे लक्षात ठेवाल हे काय? फ्लुमिनेटिंग एजंट आहेत. आपल्याला नंतर घ्यायचं आहे ॲलोट्रॉपी ऑफ ग्रुप 16. याच्यामध्ये बघा ऑक्सिजन जो असतो याचे 2 ॲलोट्रॉप असतात, एक O2 आणि एक O3. O3 म्हणजे काय होतो? ओझोन. सेरेलियम हा 2 फॉर्ममध्ये असतो, एक रेड आणि एक ग्रे म्हणजे एक नॉन मेटॅलिक आणि एक मेटॅलिक. नंतर टेरुरियम 2 आयसोटोप आहे, ते क्रिस्टलाइन आणि एक आहे ॲमॉर्फस. एका आहे क्रिस्टलाइन एका आहे ॲमॉर्फस. लक्षात ठेवायचं. याच्यानंतर हा टेबल जो आहे याच्यामध्ये कलर, शेप, मेल्टिंग पॉईंट, डेन्सिटी यांचं कसं आहे? अल्फा आणि बीटा स्ट्रक्चर. कोणाचे? अल्फा आणि बीटा स्ट्रक्चरचे. बीटा आणि बोथ मेटॅलिक हे कोण आहेत? हे पोलोनियमचे फॉर्म आहेत एक्झिस्ट. अल्फा बीटा काय आहेत? अल्फा बीटा त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. नंतरचं बघा हे इम्पॉर्टंट आहे ऑक्झो ॲसिड. तर ऑक्झो ॲसिड किती भागात आहेत? 2. एक ऑक्झो ॲसिड ऑफ सल्फर आणि एक ऑक्झो ॲसिड ऑफ क्लोरीन. याच्यामध्ये यांचे हे विचारलं होतं ऑर्डर ऑफ द विचारलं होतं इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ऑक्सिडेशन स्टेट. तर सर्वात जास्त कुणाचा असतो? याचा, नंतर याचा. म्हणजे हायपोक्लोरस ॲसिड याचे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. हायपोक्लोरस ॲसिड त्याला म्हणतात HOCl. नंतर क्लोरस ॲसिड त्याला म्हणतात HOCl और HOClO और HClO2. नंतर क्लोरिक ॲसिड HClO3 यांचे स्ट्रक्चर आहे. बरोबर. तर बरोबर लिहायचे तुम्हाला यांचे स्ट्रक्चर बघा. OH मग काय लावलं? Cl. नंतर OHCl डबल बॉन्ड O ॲड करत गेलो. नंतर HOCl एक डबल बॉन्ड ऑलरेडी होता, अजून एक डबल बॉन्ड लावलं म्हणजे एक डबल बॉन्ड वाढवलं. अजून इथं 2 डबल बॉन्ड होते, 3 डबल बॉन्ड लावले आणि OH ॲज इट इज. नंतर बघा हे विचारलेलं आहे तुम्हाला पेपरमध्ये. यांचे स्ट्रक्चर काढा म्हणते. काय काढा म्हणते? यांचे स्ट्रक्चर म्हणजे नाव दिला जातो जसं सल्फरस ॲसिड आणि मग तुम्हाला त्याचं काय काढायचं आहे? स्ट्रक्चर काढायचं आहे. हे स्ट्रक्चर तुम्हाला लर्न करायचे आहे छानपैकी. तर बघा एक डबल बॉन्ड O करायचं म्हणजे जसं मी पहिलं लिहित आहे ते S डबल बॉन्ड O लिहायचं आणि बघा मग काय राहिले? OH आणि एक OH पहिल्याचा. तर दुसऱ्याच्यामध्ये काय करायचे? एक डबल बॉन्ड ॲड जायचे. बघा इथं एक डबल बॉन्ड ॲड झाला. अजून इथं बीचमध्ये हा विचारलाय खूपदा पायरोसल्फ्युरिक ॲसिड याचा फॉर्म्युला याला ओलम म्हणतात. याला काय म्हणतात? H2SO7 याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? H2SO7. इथं बघा S डबल बॉन्ड S डबल बॉन्ड ऑलरेडी लिहून घ्यायचं. इकडे डबल बॉन्ड डबल बॉन्ड म्हणजे 2 डबल बॉन्ड लावायचे. बीचमध्ये एक ऑक्सिजन आणि दोघांना एक काय लावायचं आहे? OH. नंतर परऑक्झी मोनोसल्फ्युरिक ॲसिड याच्यामध्ये पण 2 डबल बॉन्ड लावून घ्यायचे. एक OH आणि एक OH. हे तुम्ही लक्षात ठेवाल छानपैकी. नंतर बघा नंतरचं बघा. नंतर काय करायचं आहे आपल्याला? थायोसल्फ्युरिक हा पण लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. थायोसल्फ्युरिक ॲसिड. थायोसल्फ्युरिक ॲसिड बघा इथं S डबल बॉन्ड S येतो. पहिले S डबल बॉन्ड OH आहे आणि एक काय येतो? S डबल बॉन्ड O. नंतर यांचे जर ऑर्डर आपण लक्षात ठेवलं बघा तर जो आपला HOCl4 असतो तो ग्रेटर असतो HOCl3 पेक्षा. ते तुम्हाला असं लक्षात ठेवायचं. ज्याचा ऑक्सिडेशन स्टेट काय असतो? याचा +4 असतो, याचा +3 असतो. हे तुम्हाला पेपरमध्ये विचारलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. हे काय केलं आहे तुम्हाला पेपरमध्ये विचारलेलं आहे जे आपल्या वरच्या स्लाइडमध्ये होतं. नंतर कंपाऊंड ऑफ ऑक्सिजन. कंपाऊंड ऑफ ऑक्सिजन म्हणजे आपण ऑक्सिजन सोबत रिॲक्शन करत आहोत. काय करत आहोत? ऑक्सिजन सोबत रिॲक्शन करत आहोत. जसं मी Ag2 ला डिकम्पोज केलं तर काय होतील? ते ब्रेक होतील. म्हणजे जसं
एक कंपाऊंड आहे त्याला डिकम्पोज करायचं तर ते काय होतील, तुकडे होतील, एकमेकाचे तुकडे होतील. त्याच्यामध्ये Ag वेगळा होऊन जाईल, ऑक्सिजन वेगळा होऊन जाईल. काहून? कारण की आपण ऑक्सिजन घेत आहोत, ऑक्सिजनच काय होऊन जातील, वेगळे होऊन जातील. याच्यामध्ये हे लक्षात ठेवाल, इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर. इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर मध्ये काय होतात, दोन कंपाऊंड बनतात, एक H2 गॅस रिलीज होते आणि एक ऑक्सिजन गॅस रिलीज होते, एक H2 आणि एक ऑक्सिजन. नंतर बघा फिजिकल प्रॉपर्टीज कोणाच्या, ऑक्सिजनच्या. तर ऑक्सिजनच्या फिजिकल, डायऑक्सिजनच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत, तर कलरलेस आहे, ते ओडरलेस आहे, ते लिक्विफाय होते ॲट 90 डिग्री सेल्सिअस आणि फ्रीज होते ॲट 55 डिग्री सेल्सिअस. आणि त्याचे स्टेबल आयसोटोप किती आहेत, 3, एक O16, O17 आणि O18. आणि हा काय आहे, O2, हा काय आहे, पॅरामॅग्नेटिक इन नेचरमध्ये, काय आहे, पॅरामॅग्नेटिक इन नेचरमध्ये आहे. नंतर बघा केमिकल प्रॉपर्टीज ऑफ O2, म्हणजे O2 सोबत आपल्याला रिॲक्शन करायची आहे. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ O2 म्हणजे जसं मेटल सोबत रिॲक्शन केली, जर कॅल्शियम सोबत मी ऑक्सिजनची रिॲक्शन केली तर काय बनेल, कॅल्शियम ऑक्साईड. काय बनेल, कॅल्शियम ऑक्साईड, बरोबर आहे. तशा प्रकारे कार्बन सोबत केली ऑक्सिजनची रिॲक्शन तर कार्बन डायऑक्साईड. म्हणजे ऑक्सिजन सोबत रिॲक्शन करायचे आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. नंतर झिंक, ZnS म्हणजे याला झिंक ब्लेंड म्हणतात. तर झिंक ब्लेंडची रिॲक्शन केली ऑक्सिजन सोबत तर काय बनवेल, झिंक ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड. ठीक आहे. नंतर युजेस बघा, ते तुम्हाला युजेस लक्षात ठेवायचे, कशाचे, ऑक्सिजनचे. ऑक्सिजन आपण घेतो, श्वास घेतो आपण, म्हणजे ऑक्सिजनचा यूज करतो, तर तेच आहे इम्पॉर्टंट फॉर रेस्पिरेशन. रेस्पिरेशनसाठी त्याचा यूज केला जातो. नंतर स्टील बनवण्यासाठी यूज केला जातो. बघा हॉस्पिटलमध्ये सिलेंडर्स असतात, त्या सिलेंडरचा यूज केला जातो कशामध्ये, हॉस्पिटलमध्ये वापरण्यासाठी. हे लक्षात ठेवायचं आहे. नंतर बघा, नंतर आहे तुमचे क्लासिफिकेशन ऑफ सिम्पल ऑक्साईड. क्लासिफिकेशन ऑफ सिम्पल ऑक्साईड किती भागात आहे, 4. पहिला आहे ॲसिडिक ऑक्साईड, नंतर बेसिक ऑक्साईड, नंतर ॲम्फोटेरिक ऑक्साईड आणि एक आहे न्यूट्रल ऑक्साईड. तर ॲसिडिक ऑक्साईड म्हणजे जो वॉटरसोबत रिॲक्ट करतो, काय रिॲक्ट करतो वॉटरसोबत आणि काय बनवतो, ॲसिड. बघा वॉटरसोबत रिॲक्ट करून काय बनवतो, ॲसिड. आणि बेससोबत रिॲक्ट करून काय बनवतो, सॉल्ट. बेससोबत रिॲक्ट करून काय बनवतो, सॉल्ट. म्हणजेच बघा, इट इज अन ऑक्साइड विच डिझॉल्व इन वॉटर टू गिव्ह ॲसिड अँड रिॲक्ट्स विथ बेस टू गिव्ह सॉल्ट. त्याचे एक्झाम्पल SO2, SO3, कार्बन डायऑक्साईड हे आहे. नंतर बघा, नंतर आहे बेसिक ऑक्साईड. काय आहे, बेसिक ऑक्साईड हा काय करतं, पाण्यामध्ये डिझॉल्व होऊन काय देईल, बेस. पाण्यामध्ये डिझॉल्व होऊन काय देईल, बेस. आणि ॲसिड सोबत रिॲक्शन करून काय देईल, सॉल्ट. ॲसिड सोबत रिॲक्शन करून काय देईल, सॉल्ट. त्याला म्हणतात बेसिक ऑक्साईड. नंतर आहे ॲम्फोटेरिक ऑक्साईड. इट इज अन ऑक्साईड विच रिॲक्ट्स बेस अँड ऑल्सो ॲसिड. म्हणजे असं ऑक्साईड जो ॲसिड सोबत पण रिॲक्ट करतो आणि बेस सोबत पण रिॲक्ट करतो. याचं नाव आहे Al2O3, ॲल्युमिनियम ट्रायऑक्साईड. याला ॲल्युमिना पण असे म्हणतात. हा काय आहे, तुमचा बेसिक ऑक्साईड. नंतर आहे न्यूट्रल ऑक्साईड, जो ॲसिड पण नाही आणि बेसिक सोबत पण रिॲक्शन करत नाही, त्याला म्हणतात न्यूट्रल ऑक्साईड. नंतर बघा ओझोन. ओझोन काय आहे, तुमचा ॲलोट्रॉप्स आहे, कोणाचा, ऑक्सिजनचा. नंतर ओझोन जेव्हा आपल्याला ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन काय करतात, सनरेज घेत आहेत आणि ब्रेक करत आहेत, ऑक्सिजन. आता दोन आहेत ऑक्सिजन, सेपरेट झाल्यावर सिंगलच होणार आहे. ठीक आहे. नंतर बघा ऑक्सिजनचे रिॲक्शन तुम्ही ऑक्सिजन सोबत केले तर काय बनत आहे, ओझोन. हा काय आहे तुमचा, ओझोन. O3 म्हणजे काय होतो, ओझोन होतो. ठीक आहे. चला नंतर बघा, नंतर प्रिपरेशन, लॅबोरेटरी प्रिपरेशन ऑफ ओझोन. जर तुम्ही ऑक्सिजनला सायलेंट इलेक्ट्रॉनिक डिस्चार्ज केले तर काय भेटेल तुम्हाला, ओझोन भेटेल. चला, हा स्ट्रक्चर तुम्हाला खूपदा विचारलेला आहे, कशाचा, ओझोनचा. ओझोनचा स्ट्रक्चर विचारलेला आहे तुम्हाला. बघा, तर ओझोन म्हणजे O3 होतो. ओझोन म्हणजे काय होतो, O3. तर म्हणून एक डबल बॉन्ड O लावायचं आणि एक सिंगल बॉन्ड O ठेवायचं. एक डबल बॉन्ड O, एक सिंगल बॉन्ड O. आता ज्याला डबल बॉन्ड केले त्याला नाही करायचं, उलट्याला करायचं. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच डबल बॉन्ड O असं. आणि यांच्यावर काय असतात, इलेक्ट्रॉन्स. यांच्यावर काय असतात, इलेक्ट्रॉन, जे आपण दाखवलेलं आहोत. चला, नंतर हा काय असतो, फिजिकल प्रॉपर्टी. बघा, हा पेल ब्ल्यू गॅस असतो. काय असतो, पेल ब्ल्यू गॅस असतो. कोण, ओझोन. चला, नंतरचे बघा केमिकल ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंटमध्ये दोन येतात, एक ऑक्सिडेशन, एक रिडक्शन. तर ऑक्सिडायझिंग एजंटमध्ये काही ऑक्सिडेशन. तर ऑक्सिडेशन म्हणजे ज्याचा ऑक्सिडेशन स्टेट वाढतो, म्हणजे इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट. इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट. तर इथं बघा PbS होता, कशामध्ये कन्वर्ट झाला, PbSO4 मध्ये.
नंतर KI होता कन्वर्ट झाला I2 मध्ये, म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट काय झाली, वाढली, त्यालाच म्हणतात ऑक्सिडेशन. काय म्हणतात, ऑक्सिडेशन. नंतर ब्लिचिंग प्रॉपर्टी हा काय करतो, कलरलेस असतो, जो ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करतो काय करतो, कलरलेस होतो, कलर्ड असल्यामुळे. नंतर ब्लिचिंग इज कॉल्ड ड्राय ब्लिचिंग, त्या ब्लिचिंगलाच काय म्हणतात, ड्राय ब्लिचिंग. ते कशामध्ये, विदाऊट वॉटरमध्ये होत असेल तर, पाण्याचा मॉइश्चरचा यूज नसेल झाला तर त्याला म्हणतात. नंतर रिड्युसिंग प्रॉपर्टी, रिड्युसिंग प्रॉपर्टी म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट रिड्यूस करत किंवा ऑक्सिजन कमी करता. बघा H2O2 कन्वर्ट झाला H2O मध्ये, एक ऑक्सिजन कमी झाला, H2O2 कन्वर्ट झाला H2 मध्ये. नंतर बॅरियम ऑक्साईड कन्वर्ट झाला, बघा BaO2 कन्वर्ट झाला BaO मध्ये, याला काय म्हणतात, रिडक्शन. याला काय म्हणतात, रिडक्शन. नंतर बघा नंतरचे आहे कंपाऊंड्स ऑफ सल्फर. काय आहे, कंपाऊंड्स ऑफ सल्फर. सल्फर त्याच्यामध्ये पहिला आहे सल्फर डायऑक्साईड. पहिला काय आहे, सल्फर डायऑक्साईड. तर सल्फर डायऑक्साईडचा फॉर्म्युला काय आहे, SO2. काय आहे, SO2. जेव्हा सल्फर रिॲक्ट करेल ऑक्सिजन सोबत तर काय बनवेल, SO2. रिॲक्शन सोपीच आहे, सल्फर रिॲक्ट करेल O2 सोबत काय बनवेल, SO2. नंतर इंडस्ट्रियल युजेस बघा, झिंक रिॲक्ट करेल कशासोबत, ऑक्सिजन सोबत, तर काय बनेल, झिंक ऑक्साईड आणि SO2. ही मगाशीच एक रिॲक्शन झाली अशी. नंतर याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघा, हे काय आहेत, कलरलेस गॅस आहेत आणि प्लंजंट स्मेल आहे याचा. हे पॉयझनस आहेत, म्हणजे आपल्याला ते शरीरात त्याला हानिकारक आहे. ते हायली सोल्युबल आहेत कशामध्ये, वॉटरमध्ये. काय सोल्युबल आहेत, हायली वॉटरमध्ये. नंतर रेझोनेटिंग स्ट्रक्चर, SO2 ला असं लिहितात, पहिले सल्फर, एक डबल बॉन्ड O आणि एक O, नंतर इकडे डबल बॉन्ड O दिले, आता या साईडला डबल बॉन्ड O द्या, सल्फर O. तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, हा स्ट्रक्चर कशाचा आहे, SO2 चा. नंतर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सल्फर बघा, तर रिॲक्शन विथ जर याने क्लोरीन सोबत रिॲक्ट केली ते SO2 रिॲक्ट करत आहे क्लोरीन सोबत, तर काय बनला, SO2Cl2. डायरेक्ट ऍड करायचं आहे, ऍडच केले ना आपल्याला, SO2 सोबत डायरेक्ट Cl काय केलं, ऍड केले. ते रिॲक्शन लक्षात ठेवायचे. नंतर बघा, नंतर रिड्युसिंग प्रॉपर्टीज म्हणजे काय होत आहे, आपण आताच बोललो, ज्याचं ऑक्सिडेशन स्टेट काय होत आहे, रिड्यूस होत आहे. बघा इथे Fe+3 मध्ये आहे, पण Fe कशामध्ये कन्वर्ट झाला, +2 मध्ये. Fe+3 आहे, कशामध्ये कन्वर्ट झाला, +2 मध्ये. ऑक्सिडेशन स्टेट काय झाली, कमी झाली. नंतर इथं बघा, इथं याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये पण +2 आहे, इथं होईल HI आहे, तर ऑक्सिडेशन स्टेट काय झाली, कमी झाली. नंतर युजेस बघा, कशाचे युजेस बघायचे आपल्याला, याचे सल्फर डायऑक्साईडचे. हा यूज केला जातो पेट्रोलियममध्ये आणि शुगरमध्ये. नंतर ब्लिचिंग, वूल आणि सिल्कमध्ये पण याचा यूज केला जातो. नंतर हा प्रिझर्वेटिव्ह म्हणून पण यूज केला जातो. नंतर बघा, नंतरचं बघा, याच्यामध्ये काय आहे आपला, एक मिनिट, नंतर सल्फ्युरिक ऍसिड. दुसरा आहे सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिडचा फॉर्म्युला काय आहे, H2SO4. ते H2SO4 बघा, ते H2SO4 मध्ये काय होतो, सल्फर रिॲक्ट करतो O2 सोबत, काय बनवतो, SO2. काय बनवतो, SO2. हे स्टेप्स विचारू शकतात तुम्हाला. पहिली स्टेपमध्ये SO2 बनतो, दुसऱ्या स्टेपमध्ये हा SO2 रिॲक्ट करतो अजून ऑक्सिजन सोबत, कशा मग कन्वर्ट होतो SO3 मध्ये. कशात कन्वर्ट झाला, SO3 मध्ये. ठीक आहे. नंतर हा SO3 अब्झॉर्ब करतो, काय अब्झॉर्ब करतो, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड, आणि कन्वर्ट होतो ॲल्युम मध्ये. कशामध्ये कन्वर्ट होतो, ॲल्युम मध्ये. नंतर हा ॲल्युम वॉटर सोबत रिॲक्ट करून काय बनवतो, सल्फ्युरिक ऍसिड. काय बनवतो, सल्फ्युरिक ऍसिड. तुम्ही हे लिहू शकता. या 2-3 स्टेप्स आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायच्या. नंतर फिजिकल प्रॉपर्टीज, ते काय कलरलेस आहे आणि हे ऑइली लागतात, ते चिकट लागतात. नंतर डेन्सिटी स्पेसिफिक किती असते, 184 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब असते. हे लक्षात ठेवा. हायली करोजिव्ह असतात, हे काय असतात, हायली करोजिव्ह, आणि बर्न करतात ऑन द स्किन, असं ना शरीरावर आग झाल्यासारखी वाटते त्याला. नंतर केमिकल प्रॉपर्टीज बघा, केमिकल प्रॉपर्टीजमध्ये ॲसिडिक प्रॉपर्टी, तर काय होतं, सल्फ्युरिक ॲसिड रिॲक्ट करतो O2 सोबत, कन्वर्ट होतो SO3, आणि म्हणजे याचा एक हायड्रोजन इथे जातो, याच्याकडे ऑलरेडी 2 हायड्रोजन आहे, एक इथं गेला तर काय त्याला 3, म्हणून याला पॉझिटिव्ह चार्ज. याचा एक हायड्रोजन कमी झाला म्हणून SO4 निगेटिव्ह. नंतर ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी, ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टीमध्ये बघा, इथं Cu कन्वर्ट झाला CuSO4 मध्ये, म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट वाढली. नंतर इथं बघा, H2SO4 कन्वर्ट झाला कशामध्ये, SO2 मध्ये, तर याची ऑक्सिडेशन स्टेट काय झाली, रिड्यूस झाली. नंतर इथं बघा, सल्फर कन्वर्ट झाला SO2 मध्ये, म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट वाढली. म्हणजे लक्षात ठेवायचे, एवढे विचारलेलं नाही आहे पण तुम्हाला कामात येईल, जर एखादी वेळा विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे. नंतर आहे डायहायड्रेटिंग प्रॉपर्टी. डायहायड्रेटिंग प्रॉपर्टी म्हणजे ज्यातून आपण पाणी काढतो, हा आहे आपला सुक्रोज. सुक्रोज म्हणून वॉटर गेला तर 2 कंपाऊंड बनतात. शुगर आहे ना, शुगर म्हणून 2 कंपाऊंड भेटतात, एक
कार्बन आणि दुसरा आहे वॉटर, दुसरा काय आहे वॉटर भेटतो. नंतर बघा त्याला चारकोल म्हणतात, त्याला काय म्हणतात चारकोल. नंतरच्या प्रॉपर्टीज बघा. नंतर काय आहे आपला सॉल्ट, रिॲक्शन करत आहोत सॉल्ट सोबत, तर NaCl सोबत रिॲक्शन करेल. कोणासोबत NaCl सोबत. NaCl सल्फ्युरिक ऍसिड रिॲक्ट करेल तर काय बनवेल सोडियम हायपोसल्फेट किंवा सोडियम बायसल्फेट रिॲक्ट करतो. नंतर युजेस बघा. इट मॅन्युफॅक्चर आर्टिफिशियल सच ॲज NH4NO3 अमोनियम नायट्राइट आणि सुपर फॉस्फेट. नंतर हा यूज केला जातो पिगमेंटमध्ये, प्लांटमध्ये म्हणजे पेंटमध्ये. नंतर डायफ्लगमध्ये पण याचा यूज केला जातो, म्हणजे पेंट पण करण्यासाठी याचा यूज केला जातो. पेट्रोलियममध्ये पण याचा यूज केला जातो. नंतर बघा कंपाऊंड्स ऑफ क्लोरीन, तर ऑक्सिडेशन ऑफ HCl, HCl कन्वर्ट झाला Cl2 मध्ये, जो HCl होता तो कन्वर्ट झाला Cl2 मध्ये. क्लोरीन वाढून राहिला दिसला एक इकडं, म्हणजे इथं क्लोरीन जे होता तो HCl सोबत होता, आता तो एकटाच Cl2 आहे. तर ऑक्सिडेशन स्टेट काय झाली वाढली, इथं बघा Cl कन्वर्ट झाला Cl2 मध्ये, इथे पण ऑक्सिडेशन स्टेट वाढली. नंतर याच्यामध्ये इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या, जसे इलेक्ट्रोलिटिक प्रोसेस म्हणजे सोपीच आहे. जो सोडियम क्लोराईड जर ब्रेक केला तर सोडियम वेगळा होऊन जाईल, क्लोरीन वेगळा होऊन जाईल, तेच लिहिलं आहे. नंतर वॉटर करत आहे, एक इलेक्ट्रॉन घेत आहेत म्हणून त्याला म्हणतात कॅथोड, आणि ॲनोड म्हणजे जो इलेक्ट्रॉन लॉस करत आहे, इलेक्ट्रॉन काय करत आहे लॉस, त्याला म्हणतात ॲनोड. काय म्हणतात, जो इलेक्ट्रॉन घेतो त्याला कॅथोड, जो इलेक्ट्रॉन लॉस करतो त्याला ॲनोड. नंतर फिजिकल प्रॉपर्टीज बघा. नंतर काय फिजिकल प्रॉपर्टीज, त्या काय यात ग्रीनिश येलो कलरमधून येतो, तो काय तो ग्रीनिश येलो कलरमधून येतो, आणि हा इझिली लिक्विफाय होतो ॲट 298 केल्विन टेम्परेचरवर, 98 केल्विन टेम्परेचरवर. नंतर केमिकल प्रॉपर्टीज बघा. केमिकल प्रॉपर्टीजमध्ये जर त्यांनी ॲल्युमिनियम रिॲक्ट झाला कोणासोबत क्लोरीन सोबत, ते ॲल्युमिनियम क्लोराईड बनवेल. जसं सोडियम म्हणजे इन जनरल मेटल रिॲक्ट करत आहे, जर सोडियम रिॲक्ट झाला क्लोरीन सोबत तर काय बनेल सोडियम क्लोराईड. सर्वात इझी आहे ही रिॲक्शन, ठीक आहे. नंतर रिफायनिंग, जसं हायड्रोजन रिॲक्ट झाला क्लोरीन सोबत तर काय बनेल हायड्रोजन क्लोराईड, बरोबर. म्हणजे इन जनरल त्याच्या रिॲक्शन लिहायच्या, काय लिहायच्या आहे तुम्हाला रिॲक्शन. ही रिॲक्शन इम्पॉर्टंट आहे. कोणती, जो ड्राय स्नेक अलार्म आहे तो रिॲक्ट करत आहे क्लोरीन सोबत, आणि काय बनत आहे ब्लिचिंग पावडर. काय बनतो ब्लिचिंग पावडर. ब्लिचिंग पावडरचा फॉर्म्युला काय आहे CaOCl2, हाच आहे ब्लिचिंग पावडर. नंतर बघा रिॲक्शन विथ नॉन मेटल, हे काय रिॲक्शन आहे ते बघून घ्याल तुम्ही. नंतर ऑक्सिडेशन आणि रिडक्शन आपण घेतलं. ऑक्सिडेशनमध्ये ज्याचा ऑक्सिडेशन स्टेट वाढतो आणि रिडक्शनमध्ये ज्याचा ऑक्सिडेशन स्टेट कमी होतो. नंतर युजेस ऑफ काय आहे क्लोरीन, तर युजेस केला जातो कशामध्ये ड्रिंकिंग वॉटरमध्ये, कशामध्ये जो आपण पाणी पितो त्याच्यामध्ये क्लोरीनचे प्रमाण असतात. नंतर ब्लिचिंग कॉटनमध्ये पण असतात, कशामध्ये ब्लिचिंग कॉटनमध्ये. मॅन्युफॅक्चर ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ गोल्ड आणि प्लॅटिनम एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी म्हणजे काढण्यासाठी पण क्लोरीनचा वापर केला जातो. नंतर बघा नंतर आहे हायड्रोजन क्लोराईड. काय आहे हायड्रोजन क्लोराईड. तर हायड्रोजन क्लोराईड म्हणजे NaCl रिॲक्ट करत आहे सल्फ्युरिक ॲसिड सोबत, काय बनवेल सोडियम बायसल्फेट. काय बनवेल सोडियम बायसल्फेट. ह्याच्या काही रिॲक्शनच आहे. तर जो HCl असतो तो कलरलेस प्रेझेंट स्मेलमध्ये असतो, तो हायली सोल्युबल असतो इन वॉटर. कोण HCl काय असतो हायली सोल्युबल. हा इम्पॉर्टंट आहे इंटर हॅलोजन कंपाऊंड. ते इंटर हॅलोजन कंपाऊंड तुमच्या 4 भागामध्ये आहे. हे HX म्हणजे XX-3, XX5- आणि XX7-. हे काय आहेत इंटर हॅलोजन कंपाऊंड. These are the compound formed by combination of different halogen atom with different electronegativity. म्हणजे डिफरंट हॅलोजन ॲटम अटॅच होत असतील हॅलोजन सोबतच. फॉर एक्झाम्पल समजा मी हा लिहित आहे, तर क्लोरीन ची रिॲक्शन करताय F3, म्हणजे जो पहिला X आहे तो काय पाहिजे तुमचा मोर, त्याचा ॲटॉमिक नंबर जास्त पाहिजे कोणापेक्षा दुसऱ्यापेक्षा, हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह पाहिजे पहिल्यापेक्षा, असं लक्षात ठेवाल. म्हणजे जसं इथं बघा क्लोरीन SX क्लोरीन फ्लोराईड, नंतर इथं क्लोरीन ट्रायफ्लोराईड, इथं क्लोरीन पेंटाफ्लोराईड, म्हणजे जो पहिला आहे त्याचा ॲटॉमिक नंबर जास्त पाहिजे हॅलोजनचा दुसऱ्यापेक्षा. नंतर याच्या जनरल प्रॉपर्टीज बघा, दे आर टोटली नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इवन. याच्यामध्ये काय असतात टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काय असतात इवन. आता इवन म्हणजे हा 3 आणि एक क्लोरीन किती झाले 4, म्हणजे यांचे
कंपाऊंडची ॲडिशन केला तर किती येतील इवन. जसं हा 1 आणि 1 2 होतील, 3 आणि हा 1 4 होतील, 5 आणि 1 6 होतील. म्हणजे यांची ॲडिशन केला तर ते काय येतील इवन येतील. आणि ते काय आहे डायमॅग्नेटिक इन नेचरमध्ये आहेत. ते काय आहे तुमचे डायमॅग्नेटिक इन नेचरमध्ये. त्याच्यानंतर बघा हे याच्यामध्ये कंपाऊंड्स तुम्हाला दिले आहेत बघा. हे स्ट्रक्चर विचारू शकते, स्ट्रक्चर काढा म्हणून. म्हणजे कोणाचा ClF2 ClF5 हे काही स्ट्रक्चर आहे त्यांचे नाव विचारू शकते तुम्हाला. तर ClF3चा स्ट्रक्चर असा असतो, टी शेप सारखा असतो. नंतर ब्रोमिन टायफ्लोराइडचा स्ट्रक्चर बेंड टी शेप सारखा असतो. बेंड टी शेप म्हणजे टी आपला असा असतो ना, हा थोडा असं. ह्या जो बॉन्ड होता तो जे वरचे 2 बॉन्ड आहे ते असे आले आहे. हा जो वरचा बॉन्ड होता टीवाला असा ते खाली आले आहे, दिसतं हे खाली आले आहे म्हणून याला म्हणतात बेंड टी शेप. हा आहे स्क्वेअर पिरॅमिडल, हा स्क्वेअर आहे ना, वर 1 आहे म्हणून स्क्वेअर पिरॅमिडल बघा. त्याच्यानंतर हे जे आपण XX डॅश XXCl3 XX5 आणि XX7 हे लिहिले होते ना इंटर हॅलोजन कंपाऊंडमध्ये, त्याचेच काही नेम आहेत, फिजिकल स्टेट आहेत आणि ऑक्सिडेशन स्टेट आहेत. ते तुम्ही लक्षात ठेवाल. जेवढे फ्लोरीन तेवढी त्याचे ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे जेवढे, जसं इथं बघा X7 आहे ऑक्सिडेशन स्टेट 7, इथं 5 आहे ऑक्सिडेशन स्टेट 5. जर 1 असेल तर ऑक्सिडेशन स्टेट 1 येईल, काय येईल 1. नंतर बघा रिॲक्शन जर केले तुम्ही हॅलोजनची रिॲक्शन हॅलोजन सोबतच केले तर हेच बनेल, हॅलोजनवालेच कंपाऊंड बनतील. ते तेच बनवले आपण. हे जे लिहिले आहेत इथं प्रिपरेशन लिहिले आहे त्याचे. नंतरचं बघा, नंतरच्या याच्यामध्ये बघा काय आहे कंपाऊंड्स ऑफ झेनॉन. झेनॉनचं प्रिपरेशन विचारलं होतं हे वाला. झेनॉनचं प्रिपरेशन विचारलं होतं. म्हणजे झेनॉन रिॲक्ट करत आहे कशासोबत, झेनॉन रिॲक्ट करत आहे फ्लोरीन सोबत. तर काय बनवेल फ्लोरियम झेनॉन डायफ्लोराइड. नंतर झेनॉन रिॲक्ट करेल फ्लोरीन सोबत. हे प्रेझेन्स चेंज झाला आहे फक्त. काय चेंज झाला आहे प्रेझेन्स. नंतर झेनॉन रिॲक्ट करेल फ्लोरीन सोबत. किती फ्लोरीन आहे 4. तर काय बनवला झेनॉन टेट्राफ्लोराइड ही विचारली आहे, झेनॉन टेट्राफ्लोराइड. नंतर जर 6 फ्लोरीन सोबत रिॲक्ट करेल तर झेनॉन हेक्झाफ्लोराइड. हे रिॲक्शन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि त्याच्यानंतर बघा हे वाला, हे याचं प्रिपरेशन कशाचं विचारलं होतं तुम्हाला, हा एकदा विचारलं होतं. तो झेनॉन टेट्राफ्लोराइड रिॲक्ट करतो वॉटरसोबत आणि काय म्हणतो झेनॉन ऑक्झीफ्लोराइड. काय म्हणतो झेनॉन ऑक्झीफ्लोराइड. आणि हे त्यांचे कंपाऊंड आहेत झेनॉन हेक्झाफ्लोराइड, झेनॉन ट्रायऑक्साइड. तर झेनॉन जो म्हणजे याला यांचे स्ट्रक्चर कसं आहे ऑक्टाहेड्रल, डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल, नंतर ट्रायगोनल पिरामिडल, स्क्वेअर प्लेनर आणि लिनियर. आणि हे काय आहेत त्याचे ऑक्सिडेशन स्टेट्स आहे. तुम्ही हे एका याच्यावर लिहून प्रॅक्टिस करून घ्याल कारण की हे स्ट्रक्चर विचारते तुम्हाला. ठीक आहे चला. आणि नंतर लास्ट पार्ट आहे तुमचा युजेस. आणि हे मोस्ट ऑफ द युजेस तुम्हाला विचारलेले आहेत. काय आहेत युजेस. ते हेलियमचे युजेस पण विचारले आहे, ऑर्गॉनचे युजेस पण तुम्हाला विचारले आहे. तर हेलियमचे यूज इन प्रोड्युसिंग लेझरमध्ये याचा यूज केला जातो. जो शॉर्ट्सवाले आहे ते लक्षात ठेवायचे, शॉर्टमध्ये ते आहेत जे आहेत ते यूज इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ रेझोनेटिंग इमेजिंगसाठी पण याचा यूज केला जातो. नंतर इट इज यूज टू प्रोव्हाइड कोण ऑर्गन, इट इज यूज टू फ्लोरेसंट ट्यूबसाठी याचा यूज केला जातो. नंतर प्रोडक्शन ऑफ स्टीलसाठी पण ऑर्गनचा यूज केला जातो. हे युजेस तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हा पूर्ण कोशिश केला आहे की नोट्स तुम्हाला ऑलरेडी मी नोट्समधूनच शिकवलेली आहे. जर PDF पाहिजे असेल तर मला तसं सांगा. ठीक आहे. बाकी आपण समोरचं बघू.